ख्रिश्चन समाजाकडून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात कोडोलीत निदर्शने। ख्रिश्चन धर्मगुरू यांच्याविषयी जातीय द्वेष आणि धार्मिक तेढ निर्माण करणारे वादग्रस्त विधान करून ख्रिश्चन धर्मगुरूंना प्रसार माध्यमांच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी आणि सुपारी देणाऱ्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी यासाठी पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथील सर्व ख्रिश्चन समाजाच्या आणि भारतीय दलित महासंघाच्या वतीनं कोडोलीत निदर्शने करण्यात आली। ख्रिश्चन धर्मगुरूंना माराल तर 3 लाख, हातपाय मोडाल तर 5 लाख आणि खून कराल तर 11 लाख रुपये देऊ असं वादग्रस्त चेतावणी देणारं विधान करून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी समाजामध्ये दंगल घडवण्याचा प्रयत्न केला आहे। त्यांचं वादग्रस्त विधान म्हणजे ख्रिश्चन धर्मगुरूंच्या संविधानिक अभिव्यक्ती आणि धर्मस्वातंत्र्यावर आघात असून जातीय तेढ निर्माण करणार आहे। यासाठी पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथील सर्व ख्रिश्चन समाजाच्या आणि भारतीय दलित महासंघाच्या वतीनं कोडोलीत निदर्शने करण्यात आली। ख्रिश्चन धर्मगुरूंच्या विषयी धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य करून त्यांना जीवे मारण्याची धमकी आणि सुपारी देणाऱ्या भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांची आमदारकी रद्द करावी, अन्यथा 11 जुलै रोजी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करणार असल्याचं कोडोलीचे उपसरपंच आणि कोडोली ख्रिश्चन प्रेस्बिटेरियन चर्च कमिटीचे सदस्य डॉक्टर प्रशांत जमणे यांनी सांगितलं। 20 तारखेला 22 जून रोजी सांगली या ठिकाणी जी घटना घडली ती घटना ऋतुजा नावाच्या मुलीची जी आत्महत्या झाली हा त्यांचा वैयक्तिक विषय असताना देखील माननीय आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपले जे आखलेचे तारे पाजळले आणि ख्रिस्ती धर्मगुरू विरुद्ध जी बेताल वक्तव्य केली, त्यांचे हातपाय तोडणाऱ्या 3 लाख रुपये, त्यांचा सैराट करणाऱ्या 11 लाख रुपये यासारखी जी बेताल वक्तव्य केलीत त्या वक्तव्याबद्दल प्रथमतः आम्ही सर्व ख्रिस्ती समाजातर्फे त्यांचा जाहीर निषेध करतो। त्याचप्रमाणे त्यांनी जे फक्त वक्तव्य करून जे थांबले नाहीत पण विधानसभेच्या विधान भवनाच्या पायरीवर त्यांनी ज्या वेळी आमचे सर्व ख्रिस्ती समाज शांतताप्रिय जो समाज आहे, ख्रिस्ती धर्म इतक्या वर्ष 1950 सालापासून भारतामध्ये आला, कधीही त्यांनी धर्म परिवर्तन करण्यासाठी आले नाहीत। येशू ख्रिस्ताची शिकवण हे धर्माचा ख्रिस्ती जीवनाचं आचरण ख्रिस्ती कशा पद्धतीने असावं यासारखं आचरण करण्यासाठी त्यांनी शिकवलं गेलं। प्रत्येक ठिकाणी चांगल्याच गोष्टी सांगितल्या जातात पण त्यांनी एक डायरेक्ट येशू ख्रिस्ताला चॅलेंज करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। ते चॅलेंज एखाद्या धर्माला किंवा देवाला करत असताना त्यांनी आपली जी नीच पातळी जी आहे त्या नीच पातळीचं त्यांनी प्रत्यक्ष उदाहरण दिलं आहे। आमची सर्व ख्रिस्ती समाजातर्फे, भारतीय ख्रिस्ती समाजातर्फे एकच विनंती राहील की आमच्या मुख्यमंत्री साहेब असतील किंवा सर्व प्रशासनाला की त्यांच्या विधानाची कसून चौकशी करावी आणि त्यांची आमदारकी तात्काळ रद्द करावी आणि सर्व ख्रिश्चन धर्मियांना एक न्याय द्यावा आणि सुरक्षितेची भावना द्यावी। बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे, ख्रिश्चन धर्माचं 25व्या अनुच्छेदाखाली प्रत्येकाला आपापलं धर्म स्वातंत्र्य आहे, धार्मिक प्रचार करण्याचं स्वातंत्र्य आहे, त्या स्वातंत्र्यावर कुठं तर गदा येत आहे अशी चित्र या ठिकाणी झालेलं आहे। त्याची वेळीच दखल घ्यावी आणि सर्व अल्पसंख्याक असू दे, ख्रिश्चन असू दे, दलित, मुस्लिम या सर्वांना एक न्याय देण्याचं काम या सरकारनं लवकरात लवकर करावं। येत्या 11 तारखेला या सर्वांविरुद्ध कधीही समाजात बाहेर न येणारा किंवा शांततेप्रिय असणारा समाज एवढ्या मोठ्या संख्येने आझाद मैदानावर आम्ही 11 तारखेला येत आहे याची शासनाने दखल घ्यावी आणि अशी जे लोक आहेत जे धार्मिक तेढ निर्माण करणारे, एकमेकात वाद निर्माण करणारे आहेत, अशा लोकांचा त्वरित बंदोबस्त करावा। या मागणीबाबतचे निवेदन कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक यांना देण्यात आलं। यावेळी कोडोली चर्चचे पाळक SR रणभिसे, माजी समाज कल्याण सभापती विशांत महापुरे, दलित महासंघाचे श्रीकांत कांबळे, अभिजित बनसोडे यांच्यासह कोडोलीतील ख्रिश्चन समाज आणि भारतीय दलित महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते। KK न्यूज साठी कोडोलीहून सनी काळे। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने, गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।